सेकंड हँड घर खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे? सेकंड हँड घर खरेदी करताना सगळ्यात पहिल्यांदा हे बघितलं पाहिजे की ज्या प्रोजेक्टमध्ये आपण घर घेतोय तो लीगल आहे का नाही. म्हणजेच सँक्शनिंग ऑथॉरिटीचं सँक्शन आहे का, कम्प्लिशन आहे का, सोसायटी फॉर्म झाली आहे का, कन्व्हेन्स झालं आहे का, 7 सोसायटीचं नाव आहे का, या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या पाहिजेत. या तर कॉमनच्या झाल्या. पार्किंग आहे का बघितलं पाहिजे, कारण बऱ्याचदा पार्किंगमुळे इश्यू होतो. त्याच्या पुढं जाऊन जे त्याचं टायटल क्लिअर आहे का हे आपण बघितलं पाहिजे. टायटल क्लिअर म्हणजे काय काय गोष्टी असतात की ज्या म्हणजे जर तो बिल्डरकडून फ्लॅट विकत घेतलेला असेल तर ते आपण सगळे डॉक्युमेंट चेक करून घेतले पाहिजेत. किंवा जर खूप जुना फ्लॅट असेल तर सिक्वेन्स असतो, एनी बीला विकला असतो, बीनी सी, सीनी डी, मग डी करून आपण घेतोय. तर हे सगळे व्यवहार आतापर्यंतचे क्लिअर आहेत का नाही हे बघायला लागतं. जर त्यांच्यापैकी मधल्यापैकी कोणी मयत असेल, त्यांचं सक्सेशन सर्टिफिकेट नसेल, इलिगली फ्लॅट विकला असेल, तर पुढे जाऊन आपल्याला तो इश्यू होण्याची शक्यता असते. किंवा एकच फ्लॅट दोघांना विकला, हा प्रॉब्लेम तिथं येऊ शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी बघून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर तिसरी बाब अशी आहे की जर लोन घेतला असेल, लोन क्लिअर आहे का हे बघणं अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याचदा असं होतं की फ्लॅट विकला जातो पण लोनच असतं, त्यासाठी तो टायटल क्लिअर आहे का नाही बघितलं पाहिजे. चौथी गोष्ट अशी आहे की ज्या सोसायटीमध्ये आपण फ्लॅट विकत घेतोय त्याचे ड्यूज क्लिअर आहेत का हे बघितलं पाहिजे. म्हणजे आमच्याकडे बऱ्याचशा अशा केसेस आहेत की फ्लॅट विकत घेतले जातात आणि नंतर कळतं की 2-4 लाख ड्यूज आहेत, मग ते परत भरत बसा. तर हे सगळे प्रॉब्लेम नंतर येऊ नयेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची शहानिशा आधी केली पाहिजे आणि मगच तिथं फ्लॅट विक्रीसाठी पुढे गेलं पाहिजे.